नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पटनावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच अमरावतीत भाजपने आक्रमक भूमिका घेत शक्ती प्रदर्शन केले। भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सुंदरकांडाचे सामूहिक पठण केले। यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणारे विविध आशयाचे फलकही झळकवण्यात आले। कार्यक्रमादरम्यान बुद्धी सन्मती दे, समृद्धी दे, तसेच राम का हो नाही काम का अशा आशयाच्या घोषणा काही फलकाद्वारे ठाकरे यांच्या निशाणा साधण्यात आला। याशिवाय उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचावी असा टोला देखील भाजपच्या वतीने लागवण्यात आला। कार्यकर्त्यांनी सुंदरकांड पठण करत उद्धव ठाकरे यांना श्रीरामांकडून समृद्धी लाभावी अशी प्रार्थनाही केली। एकीकडे नागपुरात ठाकरे गटाचे रामरक्षा पठण सुरू असताना दुसरीकडे अमरावतीतील भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आज उद्धवजी ठाकरे नागपूरमध्ये जाऊन रामरक्षाचं पठण करणार होते। आता जेव्हा लोकांनी भीक घातली नाही म्हणून आता रामरक्षाची आठवण आली उद्धवजींना। आज त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता, डॉक्टर बोंडे साहेब आहेत, इथे राजूभाऊ आहेत, आमचे महापौर आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी येऊन आम्ही याचं सुंदरकांडचं आपण पठण करतो। या ठिकाणी या सुंदरकांडचं पठण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आज वरुण राजाची सुद्धा कृपा झाली। मला असं वाटतंय की याच माध्यमातून उद्धवजी ठाकरेंना सुद्धा एक सुबुद्धी देव की ठाकरेंना सुद्धा बुद्धी देव की ते भारतीय जनता पार्टीच्या त्या रस्त्याने लागलेले आहेत। जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने लागले होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही। तेव्हा जेव्हा रामाचं त्या ठिकाणी आपण भूमिपूजनासाठी आपण स्थापना करण्यासाठी जेव्हा तिथे गेलो त्या ठिकाणी यांनी आपलं जाण्याचं टाळलं। फक्त आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी हे काम केलं होतं। आज मला असं वाटतं की उद्धवजींनी सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे नागपूरचे भागवत साहेब असो की आमचे मुख्यमंत्री असो, सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी पठण करणार आहे, तुम्ही या ठिकाणी या। ऑलरेडी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 दिवस जेव्हा राम मंदिराचा प्रश्न होता तेव्हा 18 दिवस ते तुरुंगात राहिले आणि पूर्ण पठण आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचं आहे। कुठेही आता जर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही एक पोस्टर या ठिकाणी लावलेलं आहे की आपण जर पाहिलं तर पुस्तकासुद्धा वाचता येणार नाही, रामरक्षासुद्धा पाठांतर नाही, वाचता येणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि त्यांना आता रामरक्षाची आठवण आलेली आहे। मला असं वाटते की देवाने त्याला चांगली बुद्धी देव आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर चांगलं होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं काम हो। कारण आता तुम्हाला सांगतो उद्धवजीच्या सोबत उद्धवजीचा पोरगा सुद्धा पप्पांनी काही सांगितलं नाही, मला जे वाटते ते सुनलो अशी जी भूमिका होती ती सुद्धा येणाऱ्या काळात सुधारल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला सांगतो की आता ते भाजपचा शर्ट पकडण्याच्या मार्गावर आहे उद्धवजी, हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आता कुठे रस्ता राहिला नाही। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उद्धवजींना मोठं केलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, आता त्याची आठवण झाली की आता एकही त्यांच्या कळपामध्ये एकही आमदार एकही खासदार राहायला तयार नाही। या अनुषंगानं रामरक्षेची आठवण